एवढा मोठा आमचं स्वप्न म्हणजे काही असतील नसतील त्या गोष्टी त्यांनी आमच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला होता. एवढ्या वर्ष आम्ही हा आयजीपीएल नामचा पहिला निघाला म्हणजे ही उपमान्याला म्हणजे साजेशी आहे. कारण हा शिल्पक जेव्हा कंपनीत नसेल ना आम्हाला म्हणजे त्याची क्षणाक्षण आठवण येते. खऱ्या अर्थाने बघा हा गौरव होत आहे आपल्या कर्तृत्वाचा, हा गौरव होत आहे की कर्मचारी म्हणून आयजीपीएल कंपनीला दिलेल्या तुमच्या खऱ्या अर्थाने या नेतृत्वाचा हा गौरव होत आहे, तुमच्या सन्मानाचा. एका डोळ्यात आसूमुळे एका डोळ्यात आसूमुळे येतो. त्याच्यामुळं मला पुढच्या आयुष्यामध्ये त्यांची मला कमी भासले आणि जे काय मी आता आजपर्यंत 34 वर्षामध्ये बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरीही ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. आलो निघालो रे. ते काय आहे एवढं लेट? अरे निघालो त्यांचं सुरुवात करा. तर मित्रांनो आता निघालेलो आहोत आम्ही IGPL कंपनीमध्ये. तर बाबाची रिटायरमेंट आहे. चला आता आपण निघूया. चला त्याप्रमाणे कामगार वर्गामध्ये एक घाबरणारे व्यक्तिमत्व अशोक गवळी साहेब यांनी 34 वर्षे IGPL कंपनीमध्ये अभिनय सेवा यांना आपण प्रमाण सन्मानपत्र देऊन त्यांचा यथोचित 21 मिनिटे देऊन त्यांचा यथोचित आपण इथे गौरव करावा. सन्माननीय हरियाणा साहेबांसाठी मी आदरणीय रोनाल्डो पिंटो साहेब असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट त्यांना मी आमंत्रित करतो की आपण त्यांचं इथे जी आपली कोल्हापुरी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, त्याचा परिधान करून त्यांचा यथोचित गौरव आपण इथे करावं. योगेश पाटील सरांना मी आमंत्रित करतो. मेकॅनिकल मॅनेजर आहेत IGPL कंपनी. राजूभाई यांचं शहा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित इथे आपण गौरव करावा. सर्वांनी टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये आपण त्यांना खऱ्या अर्थाने निरोप द्यायचा आहे. श्री चंद्रकांत चव्हाण साहेब यांनी IGPL कंपनीमध्ये गेली 34 वर्षे अभिनव सेवा करून IGPL कंपनीमध्ये खऱ्या अर्थाने सातत्याने कंपनीच्या विकासाचा त्यांनी सातत्याने विचार केला. करतो की आपण शहाल आणि कृष्ण बोलून चंद्रकांत चव्हाण साहेब श्रीपद पाटील आणि त्यांचा गौरव करण्यासाठी मी आदरणीय श्रीपद पाटील आपल्या ग्रामीण भागातील कर्मचारी वर्ग आहे. IGPL कंपनीमध्ये गेली 33 वर्षे ज्याने कर्मचारी म्हणून खऱ्या अर्थाने सेवा केली आणि त्यांचा खऱ्या अर्थाने इथे गौरव केला जातो. हे भावनिक गौरव केला जात आहे. आदरणीय श्री हरेश पाटील IGPL कंपनीचे नवीन अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभास्ते त्यांना परिधान केलं जात आहे. सन्माननीय हरियाणा सर सिनियर DGM यांच्या शुभास्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्रीपद पाटील यांचा सेवानिवृत्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे गौरव केला जात आहे. खऱ्या अर्थाने बघा हा गौरव होत आहे आपल्या कर्तृत्वाचा, हा गौरव होत आहे की कर्मचारी म्हणून IGPL कंपनीला दिलेल्या तुमच्या खऱ्या अर्थाने या नेतृत्वाचा हा गौरव होत आहे, तुमच्या सन्मानाचा. मी आदरणीय भास्कर कामगार आघाडीचे आणि कामगार प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये भास्कर कोपरकर सरांच्या शुभास्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन
श्रीपद पाटील यांचा यथोचित गौरवविधी केला जात आहे. सर्वांनी बघा टाळ्या वाजवून त्यांना आपण निरोप देऊया. गेली 33-34 वर्षे ज्याने कंपनीमध्ये अभिनव सेवा केली, आपल्या परिवाराला एक चांगलं सुखीचं दिवस आणलं, अशा व्यक्तिमत्वाचा आपण गौरव करूया. मी सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक नितेशदादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा यासमोर आपलं IGPL कंपनी युनियनच्या वतीने आणि संपूर्ण कामगार वर्गाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. नितेशदादा पाटील विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका सारख्या नामांकित कंपनीमध्ये अभिनव सेवा केली आणि त्यांचा बघा आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, फेटा परिधान केलं जात आहे. ही राजशिव छत्रपती पालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय नितेशदादा पाटील साहेबांच्या शुभास्ते सन्माननीय सेवा निवृत्त कर्मचारी असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट किंतु साहेब या आपल्या शुभास्ते एक थोड गावातील दादाचे व्यक्तिमत्व की IGPL कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असताना 33 वर्ष ज्याने अभिनव सेवा केली, कंपनीच्या दृष्टिकोनातून ज्याने अतिशय कर्मचारी म्हणून योगदान केलं, आज सेवानिवृत्त होत आहे. IGPL कंपनीमध्ये कार्यरत असताना अभिनव कर्मचारी म्हणून चांगली योगदान दिलं, चांगली सेवा केली. आज ते निरोप देत आहेत तेव्हा त्यांनी कंपनीतून आणि त्यांचा व्यक्तिगत सन्मान मला भेटा केला. महाराष्ट्राची संस्कृती या संस्कृतीचं प्रतिनिधित्व केलं जात आहे. IGPL कंपनी युनियनचे अध्यक्ष गणेश पाटील साहेबांच्या शुभास्ते फेटा अर्थात हे पदवी परिधान केली जात आहे. आणि श्रीफल देण्यासाठी मी सदस्य प्रशांत पाटील IGPL युनियन चे जे सदस्य आहेत कामगार युनियनचे या प्रशांतांना या श्री शाला आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. विनायक भोईर सरांच्या शुभास्ते तिथे पदवी परिधान केली जात आहे. सन्मान करा की तंदरीच्या नौका नाही अभिमान पाया पडेल लोकमेका. सन्माननीय नानासाहेब प्रधान भाईसाहेब प्रधान यांचं इथे आगमन झालेलं आहे. नानासाहेब IGPL कंपनी युनियनच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. विश्वनाथ पाटील भोर, बालाराम पाटील भोर आपण इथे उपस्थित आलेला आहात. स्वतः हिंद प्रसिद्ध मेळ्याचे ते मालक आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय IGPL कंपनीचे जनरल सेक्रेटरी कामगार नेते गणेश पाटील साहेब, सन्माननीय युनियनचे अध्यक्ष गणेश पाटील साहेबांच्या शुभास्ते आणि पेटू साहेब पुष्पगुच्छ देऊन त्यांनी इथे सन्मान केला जाणार आहे. म्हणतात राहत करायचं आहे त्यांनी सर्व मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आम्ही गेले 34 वर्ष IGPL मध्ये कार्यरत होतो. माझ्या वतीने सर्व मॅनेजमेंटच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व साहेबांचे मनापासून आभारी आहे. मी जमलेले आफ्टर कामगार बंधू बोलून सेवा करत असताना 34 सेवा केली, पण एक घराप्रमाणे इथं आम्ही राहिलो. कंपनीला वाढवली, मॅनेजमेंटने सपोर्ट केला आणि ज्या पद्धतीने इथं आम्ही दिवस काढले ते फार सुवर्णयुगात जावं असं मला वाटतं. इथे निवृत्त होत असताना निवृत्त फक्त या कंपनीतून झालेलं, इथून पुढचा आयुष्य नवीन सर्व चालू होईल आणि त्या पर्वाची आम्ही कशा पद्धतीने हाताळा करणार आहोत ते महत्वाचं असणार. चांगला त्यांनी रिटायरमेंटचा डे सेलिब्रेट करतो, प्रेमाने आणि किती उत्साहाने करतो हे बघायला मला खूप चांगलं वाटलं. सर्वांनी असं उत्साहाने आपला रिटायरमेंट करायचा आणि पुढचं आयुष्य खुशी राहायचं, चालवण स्वस्थ राहायचं आणि आपला एक्सपिरियन्स शेअर करायचं मुलांना. तर आता काय सर्व ChatGPT आणि काय काय येतं, तरी एक्सपिरियन्स तुमचे ते तुम्ही घेतले 30-35 वर्ष तर तुम्ही आपल्या मुलांना शेअर करून तुझ्या मुलांनी सांगितलं. सर्वांनी आपलं आयुष्य पुढे असं इन्फॉर्मेशन शेअर करायचं आणि लोकांना कसं तुम्ही वागलं आहे आणि कंपनीला मोठा करायचं. पुढच्या कामगार कंपनीला आणखी मोठा करायचं
असं काय तुम्ही त्यांना निरोप देऊन द्यायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तीस ते 33 वर्ष या आपल्या सर्वच बांधवांनी या कंपनीसाठी योगदान दिलं आणि खरं तर यापैकी बरेचसे आपल्या इथं आता आमचे अनंत काका असतील, तुकाराम काका असतील, कृष्ण काका असतील, आपले बाबूराव काका असतील आणि अन्य सर्वच कित्येकांना या कंपनीचं नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली. आज आपण इथे जमलो, ते मोठ्या संख्येने जमलो, जिथं खरी म्हणजे आज साबू साहेबांची कमी वाटतंय, कारण त्या माणसाने हे रोपटं लावलेलं आहे आणि आज ते रोपटं म्हणजे त्याचा एक आजाद वृक्ष झालेला आहे. कारण एक प्लॅनपासून सुरुवात केली होती ती आज 10 प्लॅनवर गेलेली आहे आणि ह्याच्यात या रिटायर होणाऱ्या कामगारांची अथांग मेहनत आहे. कारण यांनी त्यावेळेस कामं जी केलेली आहेत किंवा करत होते आपापले डिपार्टमेंट सांभाळून, त्याच्यामुळं हा ठेवलेला आहे. आणि हे आता नवीन आलेल्या मॅनेजमेंटने थोडंसं विचारात घ्यावं, कारण जुन्या लोकांना तरी सगळं माहीत आहे. आम्ही 16 घंटे इथं बिना न खाता डबे न खाता कामं केलेली आहेत. सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. म्हणजे आपली मॅनेजमेंट आता त्याच्यातल्या आहेत आमच्यासमोर रईसन साहेब किंवा हरिहरन साहेब हे तर समोर आहे. बाकी त्याच्यानंतर बिंदू साहेबांनी साबू साहेबांचा भरपूर प्रवास लाभला, त्याच्यामुळं त्यांना बी सगळ्या गोष्टी माहीत आहे. म्हणून आमची लोकल लोकांची भरती जास्तीत जास्त करावी नाही ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण लोकल लोकांनी आतापर्यंत कंपनीला भरपूर सांभाळलेली आहे. उद्या कुठली आणीबाणीची वेळ आली तर पहिला बाहेरच्या कामगारांना पोचल्यामुळे वाहनांचा प्रॉब्लेम आला किंवा या ट्रान्सपोर्टचा काय प्रॉब्लेम आला, गावाले सहज इझी येऊ शकतात इथं आणि आपलं प्लॅन चालवू शकतात. त्याच्यामुळं त्याने लोकल लोकांना कधी विसरू नये, त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं. भले ते शिक्षणाने इकडे तिकडे कमी असतील पण अनुभवाने भरपूर पुढे आहेत. आज माझा मित्र तुकाराम पाटील इथं भावनिक झाला होता बोलताना, तर त्याचं व्यक्तिमत्व असेल तर त्या माणसाला आज 10वी नापास आहे. तो त्याला कुठली सर्टिफिकेटची गरज नाही. तो आपल्या श्रीनाथ अपार्टमेंटच्या कॉलनीपासून साहेब लोकांचे धरणं आणल्यापासून त्यांनी काम केलं. तर इथं फोर्कलिफ्ट चालवणे, ऑपरेटर, ब्रेकरचा ऑपरेटर, सुपरवायझर सगळ्या पोस्ट त्यांनी हे केल्या आणि चांगलं इमानदारीने काम केलं त्यांनी. असे माझे सगळे गावाले कामगार त्यांनी प्रत्येक आपापल्या डिपार्टमेंटमध्ये आपापला सिंहाचा वाटा घेऊन या कंपनीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा प्रत्येकाने आपापलं पुढे 33 वर्ष पुढे 25 वर्ष या कंपनीसाठी दिलं. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो. आपण सदैव आभारित राहील आणि त्यांचा यथोचित सन्मान पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय निधी दादांच्या शुभास्ते महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा तिने बंधू मी IGPL पेट्रोकेमिकल युनियनचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी पाटील साहेब आणि जनरल सेक्रेटरी आदरणीय DM पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीने सदरा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपला. असे आम्ही ते जाहीर करतो की फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे. सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे की फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे वो क्षमा क्या बुझे जिसके रोशन खुदा करे. तुमचा उर्वरित आयुष्य सातत्याने जगत राहावं, तुम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य लाभो या सर्व सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नमस्कार साहेब, आमचे बाबा आज रिटायरमेंट झाले आणि आज त्यांनी जवळजवळ 33-34 वर्ष सेवा केली कंपनीत. तर त्याच्याबद्दल आणि त्यांचा स्वभाव ते तुम्ही कसे आहे ते सांगा. माझे मित्र माझे नात्याने मेवणे पण आहेत आणि माझा बाळपणाचा मित्र. आम्ही आज किती 60 वर्ष एकत्रच आहोत. म्हणजे जन्मापासूनच जवळजवळ एकत्र असतो. एक 4-5 वर्षाचा फरक असं एकमेकांना लहान असताना. त्याच्यानंतर आम्ही एकत्र होतो. आज कंपनीत पण एकत्रच होतो आणि प्रत्येक दुःख सुखाला आम्ही एकत्रच असतो. माझा मित्र हा लय दिलदार आहे. तो मनाने दिलदार, बोलणे दमदार आणि वागणे जबाबदार आणि नेतृत्व शानदार असा माणूस आहे. कारण त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर हर गोष्ट बोलू तेवढी कमी आहे आणि सरळ स्वभावाचा माणूस आहे. त्यांनी आता इथे 33 वर्ष काम केलं. कोणाशी कधी भांडण तंटा कधीच नाही. नेहमी हसरा चेहरा आणि त्याचं मेन तब्येतीचं जे वैशिष्ट्य आहे ते हसण्यावरूनच तो तसा तब्येत तिथे घेऊन आहे.
त्याच्यामुळे त्याला कुठला रोगभोग कधी होणारच नाही असं त्याचं हे आहे व्यक्तिमत्व. आणि कोणाचं कधी त्यांनी वाईट केलं नसेल. हमेशा सरळ मनाने सरळ स्वभावाने तो वागणारा माणूस. त्याच्यामुळे तो माझा खास प्रिय आहे. आम्ही एकामेकापासून कधीच राहू शकत नाही. उद्या कुठेही फिरायला जायचं असलं तरी पहिला त्याला माझा फोन असतो किंवा मला त्याचा फोन असतो. असं आमचं जवळचं नातं आहे. आणि आमच्या युनियनच्यासाठी आमच्या पार्टीसाठी गणेश पाटील अध्यक्ष असू दे हे असू दे किंवा याच्याकडून जयेश पाटील होऊन गेले पण त्यांनी पार्टी कधी सोडली नाही. शेवटपर्यंत आमच्या पार्टीने ठामपणे निर्धारपणे राहिला आणि कोणालाही तोंड देऊन व्यवस्थित त्याने हे केलं. त्याच्यामुळे त्याचा आदर भरपूर आहे मला. आणि आज तो आमच्यातनं रिटायर होत आहे. तो जरी आमच्यापासून दूर याच्याने गेला तरी मनाने तो आमच्यापासून दूर नाही आहे. मनाने आमच्या जवळच आहे. त्याच्या आठवणी नेहमी आम्हाला येत राहतात. आणि तो बाहेर पण आम्ही सतत भेटतच असतो. किती जरी तो बाहेर गेला म्हणजे कंपनीतनं बाहेर पडला तरी बाकी गोष्टीसाठी आम्ही एकत्र असणारच आहोत. आणि कायम स्वरूपी असं मनेपर्यंत एकत्र असणार आहोत. माझ्यासमोर आता IGPL कंपनीतील युनियनचे अध्यक्ष आहेत गणेश पाटील साहेब. तुम्ही काय बोलू शकता आमच्या बाबतबद्दल? सर्वप्रथम मी सर्व त्यांच्या नातेवाईक त्यांचे जावई त्यांची सर्व मुलं परिवार मी धन्यवाद करतो की आज एवढ्या वर्ष आम्ही हा IGPL गावचा पहिला विभाग म्हणजे ही उपमान्याला म्हणजे साजेशी आहे. कारण हा शिल्पक जेव्हा कंपनीत नसेल ना आम्हाला म्हणजे त्याची क्षणाक्षण आठवण येते. म्हणजे आम्हालाच नाही आमच्या पार्टीचा म्हणून नाही तर इथल्या प्रत्येक डिपार्टमेंटला तो कुठेही इव्हन ऑफिसमध्ये जरी गेला तरी तो 4 साहेब लोकांना म्हणजे तो जेव्हा बोलणार ना तेव्हा 4 लोकांना तो हसवणार. म्हणजे एवढी त्याची अशी इमेज होती. तो सगळ्यात दमदार होता. पण त्यांनी कधी कोणाशी भांडण कोणाशी उज्जत कधीच नाही. कोण त्याला म्हणजे कोणाचा असं याच्यात जरी कोणा तरी तो हसून घेणार आणि त्याला म्हणजे असं करणार. पण त्याची जी एक आता आमच्या याच्यावरती मी त्याची तुलना केली तर आज या 11 मध्ये तो एक असा व्यक्तिमत्व त्यांनी इथे फसवून गेला की त्या याच्याला बी 2 शब्द त्याला म्हणजे बोलायला लागले आणि त्याच्यासोबत फोटो काढावा लागले. का तर त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं. कारण तो जेव्हा कंपनीत असेल तेव्हा ज्या ज्या ठिकाणी तो जाणार कामाच्या स्पॉटवर जरी गेला तर तिथे त्याला एखादा साहेब जरी भेटला तरी त्याला तो त्याच्या बोलण्यात म्हणजे त्याला 2 शब्द काय सांगणार कामाबद्दल किंवा काही कुठलीही गोष्ट तो असंच सांगणार आणि तो समोरच्या माणसाला हसवल्याशिवाय जाणार नाही. त्याच्यामुळे ती त्याची एक आठवण आम्हाला हमेशा म्हणजे आमच्या मनात राहील. आता उलट आम्ही उद्यापासून म्हणजे उद्या संडे आहे आम्ही जेव्हा कॅन्टीनला जाऊन पहिले एक टेबल ठरलेला असायचा आमचा. तिथे हा आणि अनंता हे दोघे तिथे बसलेले असायचे. ते जर आम्हाला नाही तिथं आम्ही एकमेकाला फोन करतो अरे शिल्पत आला नाही का किंवा अनंताला आम्ही सांगू किंवा अनंता आम्हाला सांगणार अरे बाबा आज आला नाही आपलं मग आम्ही एकमेकाला फोन करणार. मग हा सांगणार तुम्ही इकडे म्हणजे एवढी आम्हाला त्याची म्हणजे आता गेल्यानंतर IGPL पहिल्यांदा आल्यानंतर आम्हाला म्हणजे कसं तरी वाटलं की बाबा एक व्यक्ती आमच्याकडे आता नाही आमच्या समोर. त्या टेबलावर जायला बी आम्हाला थोडंसं आता कसं तरी वाटेल. कारण पहिल्यांदा त्याची आठवण येणार आम्हाला श्रीपतची आनंद झाला. कारण हे 2 व्यक्ती अशा होत्या त्या कुठेही जाल तरी ते दोघे असतात बरोबर. त्याच्यामुळं थोडंसं आम्हाला म्हणजे बरंच काय कमीपणा वाटणार आता की बाबा आमचे 2 व्यक्ती आमच्यापासून दूर आहेत. पण तरी बी आम्ही विचार करणार आहे की जेव्हा जेव्हा आम्ही कुठे बाहेर जावं किंवा आमची कुठे बैठक पार्टी असली तर आम्ही त्यांना घेतल्याशिवाय करणार नाही. हे आम्हाला म्हणजे आम्ही मनापासून ठरवलं का भले शिल्पत आमच्याकडनं आता गावात म्हणजे गेला कंपनीतनं तरी आम्ही त्याला पावले आठवणार आहे. हे एवढं निश्चित आम्ही त्याला बोलणार तेव्हा शिल्पत तू आमच्याकडनं दूर नाही आम्ही तुला जवळ आहे आमच्याकडे असं आम्ही समजणार. एवढे म्हणतो मी संपवतो. ठीक आहे धन्यवाद. कामरा साहेब तुम्ही काय बोलू शकता? सन्माननीय तिच्या कमिटीचे अध्यक्ष श्री गणेश पाटील त्याचप्रमाणे तालुक्याचे सेक्रेटरी श्री BM पाटील त्याचप्रमाणे आमचे सत्कार मूर्ती श्रीपत पाटील त्यांनी 34 वर्ष सर्व्हिस केली. 34 वर्ष सर्व्हिस करून त्यांनी सर्वांशी चांगले गुन्हे मंडळाने त्यांनी त्यांचं वर्तन केलं. त्यांनी चांगल्या प्रमाणे त्यांचे काम पार पाडलं. आणि श्रीपत पाटील अशी व्यक्ती आहे की आजपर्यंत त्यांनी कोणाशी वाईट म्हणून त्यांना कोण बोललं. बरोबर त्यांनी चांगले अगदी नीतिमत्तेने काम करून आज त्यांची
34 वर्ष पूर्ण केली सर्व्हिस आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यात मी त्यांच्या भावी आयुष्यात मी शुभेच्छा करतो आणि माझे दोन शब्द पुढे होतो. ठीक आहे, धन्यवाद. सन्माननीय श्रीपद पाटील हे आमच्या कंपनीत गेली 34 वर्ष काम करत होते आणि त्यांचं आणि आमचं एकदम सलोख्याचं नातं आहे आणि काम करत असताना त्यांचा काम हा पूर्णपणे समाधानकारक असायचा आणि सर्व कामगारांशी एकदम खेळीमेळीच्या वातावरणात राहून त्यांनी आपली 34 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे. तरी असंच त्यांना पुढील आयुष्यात उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या प्रकृतीवर परमेश्वराने आशीर्वाद ठेवावा आणि 100 वर्ष त्यांना आयुष्य मिळावं ही विनंती. ठीक आहे, मस्त. तर नमस्कार सर्वांना. आज IGBL कंपनीमध्ये माझ्या पप्पांची आज सेवानिवृत्तीचा दिवस साजरा झालेला आहे. खरोखरच मला खूप अभिमान वाटतो की गेल्या 34 वर्ष माझ्या पप्पांनी एवढा हार्डवर्क केलेला आहे आणि इथला अनुभव मला लवकर समजला पण नसता. आज मी आता काकाच बोलले त्यांना. आमच्या काकांनी मला दुसऱ्या इथे बसलेल्या सर्वांनी समजून सांगितलेले आहे की तुझे पप्पा किती हुशार आहे. कारण प्रत्येक गोष्ट आज आसवण्यापासून तर प्रत्येक क्लायंट कसा हँडल करायचा हा माझ्या पप्पाला खूप मोठा अनुभव आहे. आणि आज मी या कंपनीमध्ये आलो तेव्हाच मला ही गोष्ट कळालेली आहे. गेल्या 34 वर्ष माझ्या पप्पांनी जे काही हार्डवर्क केलेलं आहे खूपच त्या सांगण्याची ऋणी नाही आहे की मी. कारण ज्यांनी आम्हाला वेळ प्रसंगी जे काही हवं त्या गोष्टी त्यांनी पुरवलेल्या आहेत ते आम्ही कधीच त्यांचे उपकार आम्ही फेडू शकत नाही. खरोखरच माझ्या पप्पांचा खूप मोठा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि मी प्रत्येक माझ्या इथे बसलेल्या सर्व फॅमिली मेंबरला सांगू शकते की आज आपल्या पप्पांनी 34 वर्ष ही सेवा केलेली आहे या कंपनीमध्ये. आज आपल्याला त्यांना कुठेतरी आराम देण्याची गरज आहे. माझ्या मी 2 भावांना पण आज सांगते की आज आपल्या पप्पाला पुढे येणारं आयुष्य सुख समाधानी आणि ऐश्वर्यात जावं यासाठी आपण सर्वांनी फॅमिली मेंबरनी आपल्या पप्पांना आरामदायी आणि ऐश्वर्य जीवन द्यावे आणि पुढील वाटचालीसाठी माझ्या पप्पांना खूप खूप शुभेच्छा. खरोखरच त्यांनी खूपच मोठं कार्य केलेलं आहे आणि मी माझ्या इथल्या सर्व आज वडीलधाऱ्यांना सर्वांना मी सेवानिवृत्ती झालेल्या सर्व मेंबरला मी मनापासून शुभेच्छा देते. आणि आमच्या पप्पाने जी काय इथपर्यंत हे सेवा केलेली आहे खरोखरच खूपच ते मोलाचे भाग्य आहे आणि पुढे सुद्धा ते करत राहतील. काय असेल नसेल करत ते काकांसोबत नेहमी चर्चेतच असतात. जर आता याच्या पुढे माझं लग्न झालेलं आहे 15 वर्ष झालेली आहे पण माझ्या पप्पांनी मला कुठलीच गोष्टीची कमी भासून दिलेली नाही. आजपर्यंत माझ्या मुलीला माझ्या लग्न व्हायच्या आधी मला त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्या फिरवून पण आलेली आहे. मी कधीच विसरू शकत नाही कारण माझ्या पप्पांनी मला ज्या काही गोष्टींचा कधीच विसरू शकत नाही. मला त्यांनी खूप जॉब दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. मी कधीच विसरू शकत नाही. मला लहानाची मोठी केली पण मला ज्या काही गोष्टी पाहिजे असतील तर कधीच कुठल्याच गोष्टीला मला कमतरता भासू नाही दिली. माझं शिक्षण असो त्यांनी मला शिक्षणाला पण पूर्ण परवानगी दिलेली आणि मला आता माझं नवरा समोर बसलेला मला पाहिजे ती गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यांच्या मनासारखा मी जोडीदार घेतलेला आहे. मला खरोखरच मला खूप अभिमान वाटतो की माझ्या पप्पांनी जो माझ्या विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कधीच जाऊ दिली नाही. कारण आज मी जास्त काही बोलत पण नाही पप्पांच्या विषयी. मी माझा ज्यावेळेस कन्यादान झालेला त्यावेळेस मी खडा रडले कारण मला वाटलं तर मी माझ्या पप्पांना सोबत चालेल आणि त्यांना आम्ही नक्कीच माझ्या फॅमिली मेंबरला मी सांगते की त्यांना आपण चांगलं जीवन आराम करण्याची संधी देऊ आपल्या घरी. त्यांना आवडणाऱ्या त्या गोष्टी आपण देत जाऊ. कुठल्याही गोष्टी त्यांना कमी भासू नाही देऊ शकत. आमच्या आईला दोघांना पण दोन्ही भावांना मी सांगते परेश आणि राहुल आई पप्पांना मस्त जीवन द्यावं. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग मोठेपणी बाबा तुला ओढगाव आम्ही सोडून आलो. तिथे आलो ओढगाव आम्ही सोडलेला. माझा जन्मच आमच्या गावात झालेला आहे पण मला माहित पण नव्हता. आमच्या पप्पांनी तिथे सुद्धा त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. आम्ही छोट्याशा घरामध्ये राहत असताना सुद्धा त्यांनी एवढं मोठं आमचं स्वप्न म्हणजे काही असतील नसतील त्या गोष्टी त्यांनी आमच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला होता.
दुसरे जे सत्कारमूर्ती आहेत आता बसलेले ते माझ्या डिपार्टमेंटचे आहेत. चंद्रकांत चव्हाण ते यांना पण 34 वर्षे झाली आणि ते पण कामामध्ये एकदम स्ट्रिक्ट असायचे. कुठली गोष्ट अशी त्याच्याकडून गेली नाही. कुठलं पंपाचं काम असू दे, कुठलं काय लाईनचं असू दे, फॅनचं असू, कसलंही असो. आणि एकदम प्रेमाळू माणूस, प्रत्येकावर प्रेम करणारा, सगळ्यांशी हसून खेळून राहणारा. आणि तो आज आमच्याकडून सेवानिवृत्त होत आहे. त्याचं एकीकडे यांचं दुःख तर आहेच, पण दुसरीकडं आनंद पण आहे. कारण दुःख याच्यासाठी आहे त्यांच्या का ते सध्या आमच्यातून निघून चालले, म्हणजे कंपनीत नाही, बाहेर तर कुठं जाणार नाही. आणि आनंद याचा आहे का चांगली हेल्थ घेऊन चालले, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी त्यांच्या काही इच्छा आकांक्षा राहिल्या असतील तर त्या देवाने पूर्ण करावं म्हणून मी त्यांच्यासाठी देवाला प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. तर बाबा, आपल्या मित्रांनी आपल्याबद्दल सांगितलं आणि कंपनीबद्दल सांगितलं. तर आज तुम्ही कंपनीतून बाहेर चाललेला आहात, बाहेरचा प्रवास करत होता आणि आरामाचा दिवस आता आलेला आहे. तर कंपनी सोडताना तुम्ही काय बोलू शकता? IGPमध्ये जवळजवळ 34 वर्ष मी काम केलेलं आहे. तसेच माझे अध्यक्ष आहे आणि चंद्रशेखर BM पाटील, गणेश पाटील आणि या सहकार्यामध्ये जवळजवळ 34 वर्ष एकत्र आम्ही असून त्यांनी काम केलेलं आहे. आणि यातून मी आज सेवानिवृत्त होत आहे. आणि एकंदर म्हणा दुःख म्हणायचं, सुख म्हणायचं, गेले 34 वर्ष आम्ही चांगलं काम केलं आहे कंपनीमध्ये. आणि आता मी जात आहे, मला थोडंसं माझ्या मित्रांसोबत जायचं, मला थोडं वाईट पण वाटतं आणि थोडं एका डोळ्यात आसूमुळे एका डोळ्यात आसू पण येतो. त्याच्यामुळं मला पुढच्या आयुष्यामध्ये त्यांची मला कमी वाचले. आणि जे काही मी आता आजपर्यंत 34 वर्षामध्ये BM पाटील आणि गणेश पाटील, अशोक दिवकर यांच्याकडून काश्मीर तो कन्याकुमारी मला प्रवास केलेला आहे. इंडियामध्ये जे काही पूर्ण स्पॉट आहेत इंडियाचे ते अनेक राज्यामध्ये केलेले आहेत. तसेच बाहेर देशात 2018 साली आम्ही जपानसारख्या देशामध्ये जाऊन टोकियो, हिरोशिमा, नागासाकी यामध्ये जाऊन आम्ही चांगलं त्याचा एक अभ्यास घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे 2019 आम्ही रशियामध्ये टूर करणार होतोय. कारण कशात तरी यामध्ये करोनामध्ये त्या अचानक आमचे म्हणजे जातेवेळी काय आमचं भाग्य बघा, ज्यावेळी करोनाची लागण झाली आम्ही एअरपोर्टवर उद्या जाणार असे आम्हाला समजलं आहे. काय सर्व वाहतूक बंद झालेली आहे. त्याचं माझ्या मुलाने सांग, पप्पा तुम्ही काही करा पण आता तुम्ही या टूरवर काय जाऊ नका. तसेच पाटील माझे सहकारी मित्र BM पाटील, गणेश पाटील, अशोक दिवकर, विनय चापे, सहकारी सर्व याही सांगितलं आता आपण पुढचा दौरा काही करायचा आहे. त्याच्यामुळं आम्ही माघार घेतलो. आणि आता पण याच शेवटीने आम्ही सत्कार केला. हे अरुणाचल प्रदेश, आसाम, गुवाहाटी, मेघालय या राज्यामध्ये आता आमच्या फॉरेन टूर होणार आहे. तसेच आपले कामगार नेते प्रशांत पाटील यांनी मला खूप सहकार्य केलेले आहे. त्याच्याबद्दल मी बोलायचं म्हणजे एक आपले गृहमंत्री RR पाटील साहेब सांगलीचे, त्यांची उपमा मी देतो. कारण बोलण्यात आणि कॉम्प्युटरमध्ये पटायचं आहे. चांगले आजपर्यंत त्यांनी ते काम केलं. मागच्या 2 पिरियडमध्ये नाही एका मताने त्यांचं मत म्हणजे सीट पडला. पण आता योगायोग असा तर मी पण त्या कमिटीवर होतो, इलेक्शन कमिटीवर. त्यामुळे एका मतासाठी आम्ही खूप जण झुंजवलं आणि एका मताने ते निवडून आले. मला खूप त्यांच्याबद्दल एक अभिमान वाटतो. आणि एवढे बोलून मी माझे भाषण बोलतो. चला, तर अशा प्रकारे बाबाला आता आराम भेटणार आहे. बाबा आराम करण्यासाठी 34 वर्ष नोकरी केली. आता त्याच्यामध्ये माहोलमध्ये नातूंना मला बघायचं आहे आणि असंच काही सोबत म्हणजे मजा करण्याची आहे. एवढं